जरा विचार करा, जर लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेले डायनासोर आणि आपण मानव एकाच जगात एकत्र राहू लागलो, तर काय होईल? आपण त्यांची शिकार करू की ते आपली? पण जुरासिक वर्ल्ड डॉमिनिंगची ही कहाणी फक्त डायनासोरपुरती मर्यादित नाही. याच्या मागे दडलाय एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा भयानक कट, ज्यांनी जगातल्या संपूर्ण अन्नधान्यावर ताबा मिळवण्यासाठी फुटाचे महाभयंकर किडे तयार केलेत. आणि या सगळ्यात अडकलीये एक अशी मुलगी, जिचा कोणी जैविक बापच नाहीये, ती विज्ञानाचा एक चमत्कार आहे. मग काय मानवजात या महासंकटातून वाचू शकेल, की पृथ्वीवर पुन्हा डायनासोरचं राज्य येईल? चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाची संपूर्ण कथा अगदी सोप्या भाषेत, फक्त आणि फक्त आपल्या मराठीत. तर मित्रांनो, चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक असं जग दाखवलं जातं, जिथे निसर्गाचे सगळे नियम बदललेत. हजारो वर्षांपूर्वी जे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले होते, ते आता मानवांसोबत एकत्र राहत आहेत. आता तुम्ही विचार कराल, की हे कसं शक्य झालं? तर याचं कारण होतं एका धोकादायक ज्वालामुखीचा उद्रेक, ज्याच्या खालून या डायनासोरचा पुनर्जन्म झाला असं मानलं जातं. पण डायनासोर शेवटी डायनासोर असतात. ते मुळातच खूप हिंस्त्र आणि धोकादायक आहेत. ते मानव आणि इतर प्राण्यांची शिकार करतात. पण यात एक ट्विस्ट असाही आहे, की सगळेच डायनासोर मांसाहारी नव्हते. काही डायनासोर असेही होते, जे प्राण्यांची शिकार करण्याऐवजी एक विशेष प्रकारचं अन्न किंवा वनस्पती खाऊन जगत असत. आता या जगात डायनासोर आल्यामुळे त्यांची किंमत आणि मागणी काळ्या बाजारात ब्लॅक मार्केट खूप वाढली होती. लोकांचा क्रूरपणा बघा, ते जुगाराच्या खेळांमध्ये पैशांसाठी या डायनासोरचा वापर करू लागले होते. ही वाढती दहशत पाहून सरकारने बायोसिन नावाच्या एका बलाढ्य कंपनीवर या मोठ्या डायनासोरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपवली. कारण सरकार आणि लोकांचं असं मत होतं, की डायनासोरला मानवांपासून दूर ठेवणं किंवा त्यांना संपवणं हाच मानवाच्या सुरक्षिततेसाठी एकमेव पर्याय आहे. आता आपली कथा शिफ्ट होते एका घनदाट, बर्फाच्छादित जंगलाकडे. इथे एंट्री होते आपल्या चित्रपटाचा मुख्य हिरो ओवेन रेडीची. ओवेन हा एक अतिशय धाडसी आणि हुशार माणूस आहे, ज्याला डायनासोरच्या मानसिकतेचा खूप अभ्यास आहे. पडद्यावर आपण पाहतो की ओवेन घोड्यावर बसून हातामध्ये दोरी घेऊन एका पळणाऱ्या डायनासोरचा थरारक पाठलाग करतोय. तो आपल्या कौशल्याने त्या डायनासोरला दुखापत न करता शांत करतो आणि सुरक्षित जागी पोहोचवतो. काम संपवून ओवेन जंगलातल्या एका लाकडी घरात परत येतो. या घरात तो एकटा राहत नाही, तर त्याच्यासोबत त्याची पत्नी क्लेअर आणि एक लहान मुलगी राहते, जिचं नाव असतं मेसी. पण मित्रांनो, इथे एक मोठा भावनिक ट्विस्ट आहे. मेसी ही ओवेन आणि क्लेअरची स्वतःची मुलगी नाहीये. ती एक दत्तक घेतलेली मुलगी आहे. आणि हे सत्य मेसीलाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. मेसी आता वयात आलीये, त्यामुळे तिच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत असतो. माझी खरी आई कोण आहे? मी या जगात कशी आले? तिला तिचं भूतकाळ शोधायचा असतो. त्यासाठी तिला शहरात जायचं असतं. पण ओवेन आणि क्लेअर तिला घराबाहेर किंवा शहरात जाण्यापासून कडक शब्दात रोखतात. ओवेन तिला समजावतो की मेसी, तू जगातल्या इतर मुलांसारखी सामान्य मुलगी नाहीस. तुझ्या भूतकाळाशी विज्ञानाचे काही असे रहस्य जोडलेले आहेत, ज्यामुळे जर तू लोकांसमोर आलीस, तर अनेक वाईट लोक तुझ्या शोधात आहेत. मेसीला माहीत असतं की ओवेन आणि क्लेअर तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करतात आणि तिचं रक्षण करत आहेत. पण स्वतःच्या खऱ्या ओळखीचा शोध घेण्याचं तिचं वेड दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असतं. ती स्वतःला त्या जंगलातल्या घरात एका कैद्यासारखं. आता कथा एका भयानक वळणावर जाते. एका शेतात दोन मुलं आपल्या पाळीव प्राण्यांशी खेळत असतात. अचानक एका मुलीला शेतात काहीतरी विचित्र आणि अवाढव्य हालचाल दिसते. बघता बघता महाभयंकर आणि अक्राळविक्राळ कीटकांचं एक संपूर्ण वादळ त्या शेतावर हल्ला करतं. हे किडे पिकांचा फडशा पाडू लागतात. जीव वाचवण्यासाठी ती दोन्ही मुलं एका खोलीत पळतात आणि दरवाजा बंद करतात. पण एक महाकाय किडा दरवाजा तोडून आत घुसतो. तो मुलगा एका बादलीखाली स्वतःला लपवून कसाबसा आपला जीव वाचवतो. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो किडा तब्बल 1 फूट लांब होता. जगात यापूर्वी इतका मोठा किडा कधीच कोणी पाहिला नव्हता. दुसऱ्या दिवशी कृषी विभागात काम करणारी शास्त्रज्ञ एली तिच्या टीमसोबत तिथे तपास करायला येते. त्या किड्याचा आकार पाहून तिच्याही पायाखालची जमीन सरकते. तपासादरम्यान एलीला तिच्या पार्टनरकडून एक धक्कादायक माहिती मिळते. अशाच प्रकारच्या महाकाय किड्यांनी आसपासच्या इतरही अनेक शेतांवर हल्ले केले होते. पण सर्वात मोठी संशयास्पद गोष्ट ही होती की हे किडे अशा शेतांना अजिबात हात लावत नव्हते, जिथे बायोसिन कंपनीने तयार केलेली बियाणे वापरून पिके घेतली होती. हे कळताच एलीचा संशय बळावतो की या संपूर्ण महासंकटामागे नक्कीच बायोसिन कंपनीचा काहीतरी काळा कारस्थान आहे. पण पुराव्याशिवाय ती थेट आरोप करू शकत नव्हती. तिला ठोस पुराव्यांची गरज होती, जे फक्त बायोसिनच्या गुप्त फॅक्टरीत घुसूनच मिळू शकत होते. यासाठी एली तिचा जुना मित्र आणि प्रख्यात पॅलिओन्टोलॉजिस्ट ॲलनची मदत घेते. ती ॲलनला तो किडा दाखवते. तो किडा पाहताच ॲलन सांगतो की हे किडे नैसर्गिक नसून लॅबमध्ये तयार केले गेले आहेत.
जर हे असेच वाढत गेले तर ते संपूर्ण जगातील शेती नष्ट करतील आणि जग अन्ना वाचून मरून जाईल. जगाला या विनाशापासून वाचवण्यासाठी एली बायोसिन कंपनीच्या आत जाण्याचा धाडसी निर्णय घेते. ती एनला सांगते की बायोसिनमध्ये तिचा एक शास्त्रज्ञ मित्र काम करतोय, जो त्यांना आत जाण्यास मदत करेल. इकडे जंगलात मेसीच्या समोर एक छोटा डायनासोर बीटा ब्लूचे पिल्लू येतो. मेसी त्याला आपलं सँडविच खाऊ घालते. पण तेवढ्यात तिथं त्याची महाकाय आई ब्लू प्रकट होते. ती मेसीवर हल्ला करणार तेवढ्यात ओवेन तिथे येतो. ओवेन मेसीला शांत राहायला सांगतो. घाबरू नकोस, श्वास घेत राहा आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेव, कारण तुझा घाबरलेला चेहरा आणि हृदयाचे ठोके त्यांना कळतात. मेसी अगदी तसंच करते आणि तो डायनासोर तिथून निघून जातो. पण खरा धोका अजून टळला नव्हता. ओवेन डायनासोरचा माग काढत असताना त्याला दिसतं की काही तस्करांनी डायनासोरच्या पिल्लाचं अपहरण केलंय. तो लपून हे पाहत असतो. तेवढ्यात तिथे मेसी येते आणि ते क्रूर तस्कर मेसीचंही अपहरण करून तिला गाडीत टाकून पळून जातात. ओवेन तातडीने घरी येतो, बंदूक उचलतो आणि क्लेअरला सर्व हकीकत सांगून दोघेही मेसीला वाचवायला निघतात. मेसीला कुठे नेलंय हे शोधण्यासाठी ओवेन एका हॅकर मित्राला भेटतो. तो हॅकर गाडीच्या नंबरवरून शोधून काढतो की मेसीला माल्टा येथे नेण्यात आलं आहे. आता गोष्ट थेट इटली आणि माल्टामध्ये शिफ्ट होते. एली आणि ॲलन बायोसिनच्या इटली फॅक्टरीत पोहोचतात, जिथे कम्युनिकेशन्स डायरेक्टर रामसे त्यांचं स्वागत करतो आणि हेलिकॉप्टरने त्यांना मुख्य फॅक्टरीत घेऊन जातो. वाटेत त्यांना पर्वतांमध्ये इलेक्ट्रॉनिक तरंगांच्या मदतीने नियंत्रित केले महाकाय डायनासोर दिसतात. तिथे गेल्यावर एलीचा शास्त्रज्ञ मित्र लपून त्यांना एक स्पेशल ॲक्सेस पास देतो, जेणेकरून ते त्या कीटकांचे नमुने पुरावा म्हणून गोळा करू शकतील. दुसरीकडे बायोसिनचा मालक आपल्या मुख्य शास्त्रज्ञाला सांगतो की कीटकांचे उत्पादन थांबवायचे नाही, कारण त्याला जगातील सर्व शेतकऱ्यांना बायोसिनचेच बियाणे वापरण्यास भाग पाडायचे होते, जेणेकरून त्याची कंपनी जगात नंबर 1 होईल. भलेही बाकीचे जग अन्ना वाचून नष्ट झाले तरी चालेल. तो शास्त्रज्ञाला हेही सांगतो की त्यांनी मेसीला पकडले आहे. माल्टामध्ये ओवेन आणि क्लेअर एका अंडरग्राऊंड मार्केटमध्ये पोहोचतात, जिथे डायनासोर आणि माणसांची तस्करी चालते. तिथे त्यांची भेट कायला नावाच्या एका महिला पायलटशी होते, जिने मेसीला आणले होते. तेवढ्यात तिथे एफबीआय छापा टाकते आणि संपूर्ण मार्केटमध्ये गोळीबार आणि गोंधळ सुरू होतो. तस्कर महिला ओवेनवर आणि एफबीआयवर लेझर लाईट रोखते, ज्यामुळे तिने ट्रेन केलेले धोकादायक डायनासोर ओवेन आणि क्लेअरच्या मागे लागतात. क्लेअर जीव वाचवण्यासाठी छतावरून उडी मारते, जिथे पायलट कायला तिला आपल्या व्हॅनमध्ये वाचवते. ओवेन आपल्या बाईकवरून डायनासोरशी थरारक फाईट देत थेट कायलाच्या विमानात बाईकसह एंट्री करतो आणि ते विमानाने बायोसिन फॅक्टरीकडे झेप घेतात. आता कथेचा सर्वात मोठा आणि 200 IQ खुलासा समोर येतो. बायोसिनच्या लॅबमध्ये मेसीला मुख्य शास्त्रज्ञासमोर आणलं जातं. तो शास्त्रज्ञ मेसीला सांगतो, मेसी, तू सामान्य मुलगी नाहीस. तुझा जन्म कोणत्याही जैविक वडिलांशिवाय फक्त तुझ्या आईच्या पेशींच्या प्रयोगातून आणि एका विषाणूच्या पेशींच्या विभाजनाने झाला आहे. पण या प्रयोगामुळे मेसी आणि तिच्या आईच्या पेशींचा झपाट्याने ऱ्हास होत होता. तिच्या आईने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक प्रतिविष अँटिडोट तयार केलं, ज्यामुळे मेसीच्या पेशी बदलून तिचा जीव वाचला, पण तिच्या आईचा मृत्यू झाला. दरम्यान एली आणि ॲलन किड्यांचे नमुने गोळा करत असताना तिथे मेसी त्यांना भेटते. एली मेसीच्या आईची जुनी मैत्रीण असल्याने ती मेसीला ओळखते आणि ते एकत्र तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे ओवेन, क्लेअर आणि कायला यांच्या विमानावर उडणाऱ्या डायनासोरनी हल्ला केल्यामुळे त्यांचे विमान बर्फाळ प्रदेशात क्रॅश होते, पण ते सुदैवाने वाचतात. जंगलात क्लेअर नदीत लपून डायनासोरपासून स्वतःचा जीव वाचवते. शेवटी ओवेन आणि क्लेअर फॅक्टरीजवळ एकत्र येतात. आता बायोसिनचा मालक त्याचे पाप लपवण्यासाठी प्रयोगशाळेतील पुराव्यांसोबत त्या किड्यांच्या पेट्यांना आग लावतो. पण त्या जळत्या पेट्या उघडल्यामुळे ते जळणारे किडे संपूर्ण जंगलात उडू लागतात आणि संपूर्ण जंगलाला महाभयंकर आग लागते. आगीच्या तांडवामध्ये ओवेन, क्लेअर, मेसी, एली आणि ॲलन शेवटी एकत्र येतात. त्यांच्यासमोर डायनासोरचा महाकाय राजा गिगानोटोसोरस येतो. पण एली आणि ओवेन त्याला हुशारीने रोखतात. बायोसिनचा दुष्ट मालक आपले सर्व बियाणे घेऊन हायपरलूप बोगद्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण रामसे आणि क्लेअर मुख्य पॉवर स्टेशन बंद केल्यामुळे हायपरलूपची वीज जाते आणि तो मालक बोगद्यात अडकतो. तिथे एली आणि मेसीने मुक्त केलेले डायनासोर त्याच्यावर हल्ला करून त्याचा क्रूर अंत करतात. शेवटी ओवेन डायनासोरच्या पिल्लाला बीटा बेशुद्ध करून सोबत घेतो आणि पायलट कायलाच्या हेलिकॉप्टरने सर्वजण त्या जळणाऱ्या फॅक्टरीमधून सुखरूप बाहेर पडतात. चित्रपटाच्या शेवटी रामसे आणि मुख्य शास्त्रज्ञ बायोसिनचे उरलेले सर्व घातक किडे नष्ट करण्यासाठी एक विशेष विषाणू किंवा काळ तयार करतात, ज्यामुळे जगावरचे हे महासंकट कायमचे टळते. मेसी त्या डायनासोरच्या पिल्लाला त्याच्या आईकडे ब्लू सुखरूप सोडून देते. आता मेसीला तिच्या जन्माचे आणि आईचे सत्य समजल्यामुळे ती क्लेअर आणि ओवेनलाच आपले खरे कुटुंब मानून त्यांच्यासोबत आनंदाने राहू लागते. तर मित्रांनो, विज्ञानाचा अतिवापर आणि माणसाचा लोभीपणा शेवटी काय करू शकतो, हे आपण या गोष्टीत पाहिलं. मेसीला तिचं कुटुंब परत मिळालं आणि जगावरचं संकटही टळलं. तुम्हाला काय वाटतं? माणसाने निसर्गाच्या नियमांशी अशी छेडछाड करणं योग्य आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट मूव्ही एक्सप्लेनेशन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.